हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे आणि ते खरं नाही. वरती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पूर्ण राजगड जो आहे तो ढगांच्या चादरीने पूर्ण ढकलेला आहे. महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आत्तापर्यंत फक्त आमचा 40% गड चढून झालेला असतात आणि तोपर्यंतच बघा काय खतरनाक असा व्ह्यू आलेला आहे. तर शिव सकाळ मित्रांनो, आज तुम्ही बघितलं असणार आहे टायटलवरती आम्ही कुठं जाणार आहे फिरायला. तर यस, आम्ही जाणार आहे आज राजगडला फिरायला, जी की आपली पहिली राजधानी आहे, जी की पुण्यातच आहे. इथून पुण्यामधून 60 किलोमीटर्स पर्यंत लोकेटेड आहे. तर आता बाहेर पाऊस वगैरे पण भरपूर आहे. आता रेनकोट वगैरे घालतो आणि चला सुरू करूयात आपल्या राईडला. हो, तो फायनली आता जो आमचा प्रवास आहे तो घरातून तरी सुरू झालेला आहे मस्तपैकी. आता बघूया, पाऊस वगैरे तर नाही यायला पाहिजे. मस्तपैकी जातो, आधी ड्यूकचा कवर वगैरे काढतो. बाकी इथून राहुल आणि अरविंद आहेत माझ्यासोबत. परत पुढे गेल्यावरती मुंडव्यामधून माझे जरा मित्र वगैरे आहेत, तर ते मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर आपली बाईक एकदम कवर वगैरे टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे कवर वगैरे काढूया आता. तर पावसाने इतका त्रास दिलाय ना. सकाळचा पहिला कोलकाता फ्लॅशर्स बंद झाले. चला कोल्ड स्टार्ट करून आता भेटतो मी त्यांना. मी तुम्हाला दाखवतो आता पुढे जसं काय. राईड तर मस्तपैकी चालू झालेली आहे. बघूया आता कशा प्रकारे होतं सगळं. आता जाऊयात. फर्स्ट ऑफ ऑल फ्यूलअप तरी करूया. फ्यूलअप करायला पाहिजे, कारण आता एकदम लो फ्यूल लेवलवरती आहे. आणि बघूया आता कितीचं फ्यूल टाकायचं वगैरे ते सगळं डिसाईड करतो आणि तुम्हाला आता भेटूया. मी आता तुम्हाला डायरेक्ट खडकवासल्याच्या अलीकडे आता आम्ही नाश्त्याला थांबेल, तर तिथले तुम्हाला थोडे सिनेमॅटिक्स वगैरे दाखवून मग आपण तुम्हाला डायरेक्ट डोंगरातले शॉर्ट्सच दाखवतो मी तुम्हाला, कारण असं पण काय सिटीत आहे नाही बघायला. आठ वाजलेले आहेत आता. इथं थोडासा प्रॉब्लेम झाला होता मध्ये, म्हणून जरा लेट झालेला आहे. आम्ही पोहोचलेलो आहे इथं खडकवासला डॅम. आज जरा गर्दी तसं तर कमी आहे. आम्ही एक्सपेक्ट केलं होतं संडे आहे म्हटलं रोडला वगैरे गर्दी असेल, बट रोडला तर तशी गर्दी कमी आहे. 2 गाड्या अजून मागून येतात आहेत, थांबल्यात जरा, तेच त्यांचा वेट करतो आता इथे.
तर आपण आता पोहोचलो आहे राजगडच्या पायथ्याशी आणि आता बाईक वगैरे सगळं पार्किंगला वगैरे लावलेलं आहे. वरती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पूर्ण राजगड जो आहे तो ढगांच्या चादरीने पूर्ण ढकलेला आहे. आता आपण जाऊयात वरती आणि बघूयात वरती कसं दिसतंय वरून राजगड आणि काय होते ते मी दाखवत होतो. इथून राजगडाची सुरुवात आहे. इकडून तुम्ही बघू शकता. इथून आपण जर वरती गेलो तर पाली दरवाजाकडे जाता येईल आणि इथे ही राजगडाची माहिती वगैरे दिलेली आहे. आणि चला बघूयात इथं टायमिंग्स वगैरे दिलेले आहेत. तर चला बघूयात आता कसा आहे ट्रॅक. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग. तर मित्रांनो आत्तापर्यंत फक्त आमचा 40% गड चढून झालेला असेल आणि तोपर्यंतच बघा काय खतरनाक असा व्ह्यू आलेला आहे. म्हणजे वरती पण असं सगळं ढग आणि दुकानी भरलेलं आहे. खाली पण तुम्ही आता बघू शकता इथं पूर्णपणे एकदम असं स्वर्गात आल्यासारखं वाटत आहे. एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे आणि अशा मधून ज्या पायऱ्या आहेत जिथून पण चालेल तिथून असा व्ह्यू दिसतो. असं मस्त वाटतंय ना एकदम. खरं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे इथे. खतरनाक म्हणजे खूपच खतरनाक. मग काळीच धडके निशान भगवे महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आमचा आता ट्रॅक संपत आलेला आहे आणि हे जे तुम्हाला समोर दृश्य दिसतंय ते आहे पाली दरवाजा आणि इकडून दिसायला व्ह्यू पण मस्त आहे. हां तर आता जे तुम्ही बघत आहात ते महाराणी सईबाई यांची समाधी आहे. या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या. या कायम म्हणजे आजारीच असायच्या. तर त्यांचं निधनसुद्धा ह्याच गडावरती झालं होतं. आणि या गडाची खासियत म्हणजे राजाराम महाराजांचा जन्मसुद्धा ह्याच गडावरती झालेला होता आणि त्यामुळं हा गड जास्त फेमस आहे आणि आपली पहिली राजधानी पण होती. बाकी तर अजून किल्ला एक्सप्लोअर केल्यावरती दाखवू. असे तलाव तर भरपूर आहेत. बाकी हा जो तुम्हाला समोर जो तलाव दिसतोय ही एंट्री पण अशी मस्त आहे. हा जो तलाव आहे हा पद्मावती तलाव असं याचं नाव आहे आणि हा पण एकदम ज्या वातावरणात एकदम मस्त असा दिसतोय. तर तुम्ही तोफा बघू शकता. त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत बट आहेत. कमीत कमी हे बघून तरी भारी वाटतं. फक्त जरी चांगल्या कंडिशनमध्ये असते तर अजून चांगलं वाटलं असतं. बट ठीक आहे. किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे पण हे खरं नाही आहे. खरं नाही आहे म्हणजे पूर्णपणे खरं नाही आहे. हा जो किल्ल्याचं बांधकाम आहे हे आधीच केलं गेलेलं होतं. म्हणजे शिवाजी महाराज आहेत त्यांनी आल्यावरती पद्मावतीचं मंदिर वगैरे आणि बरेच काही काही तलाव वगैरे बनवलेले आहेत. म्हणजे किल्ल्याचं जे आकार स्ट्रक्चर आहे ते आधीच बनवलेलं होतं. परत शिवाजी महाराजांनी त्यात डेव्हलपमेंट वगैरे केले. अशा प्रकारे हा जो गड आहे तो आपला पहिला जे राजधानी आहे आपल्या मराठा समाजाची ती हा राजगड आपला. तर मित्रांनो वरती येण्यासाठी हे टोटल 3 रूट्स आहेत जे की मी गुगलवरून शोधून तुमच्यासाठी इथे एक फोटो अपलोड केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि आता जे येत आहेत ते सगळ्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत की
गड आपण जिंकल्यापासून एंडपर्यंत, जोपर्यंत आपण ब्रिटिशला हँड ओव्हर नाही केला तोपर्यंत कसे कसे काय काय इव्हेंट्स घडले ते तुम्हाला दिसत आहे. परी नाही धीरच सोडणार चाकर शिवबाचं. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे सुवेळा माचीकडे. कोणत्या साईडला जाणारा रस्ता आहे तो पण एकदम अतिशय सुंदरसा आहे. आणि मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आपल्या याच गडाला पहिली राजधानी असं का सांगितलं गेलं. तर ह्याचे दोन मोठे कारण होते. एक तर ह्याच्या साईजमुळं, जे साईज आहे जी मोठी असल्यामुळं राजकारभार चालवायला एकदम सोपं जायचं. आणि सिक्युरिटी पर्पजनुसार पण हा गड एकदम सुरक्षित होता. कारण ह्या गडावर यायला तुम्हाला एक तरी नदी किंवा टेकडी जी आहे ती क्रॉस करून यावं लागते, जे की इतकं सोपं नव्हतं. आणि ते दुश्मनांना क्रॉस करायला जरा अवघड जात होतं. त्यामुळे ह्याला पहिली राजधानी अशी महाराजांनी घोषित केली होती. घोड नाही पाणीच पिणार. अरे गोड नाही पाणीच पिणार चाकर शिवबाच होणार. बाजीराव तो वीरच मोठा. बाजीराव तो वीरच मोठा. कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला. या ठिकाणी आहे ही जी चिलकती बुरुज आहे, तिथं वरती असं गोल जे आहे ते, तिथून याला रोड रस्ता जो आहे पायऱ्या सगळ्या साईडने बघाल तर सगळं वाईट वाईट या साईडने आलंय. असा एवढाच पॅच दिसतोय. आणि इकडच्या साईडला पण एवढाच पॅच दिसतोय. बाकी इथं आता एंड आहे या किल्ल्याचा. आहे का पुढे पण आहे? ओके, पुढे पण आहे. काय दिसत तर नाही इकडं आजूबाजूला. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता हे सदरचे अवशेष वगैरे अजून पण आहेत. तर सदर म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नसेल. सदर म्हणजे जसे आजकाल प्रशासकीय कार्यालय वगैरे असतात त्याप्रमाणे त्या काळात सदर असे एक ठिकाण प्रत्येक गडावरती होते. या ठिकाणी म्हणजे सभा वगैरे होत होत्या. जे काही डिसिजन घ्यायचं आहे, गनिमी कावा, युद्ध, जे पण काही करायचं आहे किंवा गडावरचं कुठलंही डिसिजन घ्यायचं असेल तर ते या ठिकाणी घेतलं जात होतं. आणि इथे समोर जे आहे ते तुम्ही बघू शकता हे काळेश्वरी बुरुज, हे पण त्या ह्याच्यासमोर होते सदरच्या. मोर मोर आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार. तर मित्रांनो, आता आम्ही खाली उतरणार आहे कारण सीन असा झालाय. आता वाजले आहेत 2:30 आणि वरून काही व्ह्यू वगैरे दिसत नाहीये कारण की सगळीकडे असं ढग त्यामुळं काय व्ह्यू वगैरे दिसत नाहीये. मग आम्ही काय बाल किल्ल्याला वगैरे गेलो नाही. म्हटलं आता नेक्स्ट टाइम परत यायला पाहिजे बाल किल्ल्याला जायला. आता बाल किल्ला वगैरे काय केलं नाही. आता चाललोय परत खाली उतरतोय वरतीच्या दिशेने. तिकडं माची वगैरे बघितली आम्ही, सदर वगैरे बघितलं जसं मी तुम्हाला दाखवलं. बाकी तर आता बघूया, खाली उतरायला 1 तासाभरात आम्ही उतरून जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जर तुम्हाला यायचं असेल ना तर असं प्लॅनिंग करा की असा पाऊस पण असला पाहिजे, पण जास्त धुकं वगैरे असेल तर तुम्हाला जास्त व्ह्यू बघायला येणार नाही आहे. भारी वाटतंय, मस्त वातावरण तर होतंय, बट तो जो आहे व्ह्यू तुम्हाला जो खाली दिसणार आहे तो काय तुम्हाला इतका प्रॉपर दिसणार नाही, जेणे की मजा येणार नाही. जसं की माचीवरून क्लिअर जर खाली दिसत असतं तर अजून भारी वाटलं असतं. जसं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पुढं दरवाजासमोर ते 3 कप्पे दिसत आहेत. तर हे तेच ठिकाण आहे जिथं आपले मावळे वगैरे जे आहेत ते इथं गेटच्या राखणसाठी होते, जे की अशा प्रोटेक्शनसाठी होते गेटच्या. तर पाली दरवाजा अशा 2 टाईपमध्ये आहेत. ते खाली एक आहे मेन आणि एक मुख्य द्वार आहे पाली दरवाजाला. जे की आपण येताना जे बघितलं ते आहे एकदम मेन, जसं तुम्ही ट्रेक संपवणार तो वाला दिसणार.
आणि त्यानंतर तुम्हाला जो आहे आता ज्या व्हिडिओमध्ये दिसतोय हा दुसरा आहे आणि अजून ही सगळीकडे फॉगच आहे. तर चला वर फडके शत्रूचे मग काळीच धडके. पाली दरवाजाच्या एक्झिट करताना व्ह्यू आहे तसाच व्ह्यू आहे जसा येताना होता. एकदम हवा वगैरे जोरात चालू आहे. वरच्या साईडला पावसात इथं या ट्रॅकला एवढा इश्यू होतो की तुम्ही जेव्हा खाली उतरत असता रिटर्न तर तुमच्याकडे एक स्टिक तरी असायला पाहिजे. कारण रिटर्न उतरताना काय होतं हे जे चिखल लागलेला आहे दगडावरती तो धुवून निघत नाही. त्याच्यामुळं स्किड भरपूर होत आहे. पायाला ग्रीप भेटत नाही आणि जर त्यातून जर तुमचे शूज पण जर चांगले नसतील तर मग जरा अवघड होऊन जातं खाली उतरणं. एक वेगळा टास्क होऊन जातो, डिफिकल्ट टास्क. तुम्ही आलात आणि त्या दिवशी जर फॉग असेल तर तुम्हाला फील तर मस्त येईल ट्रेकला. बाकी वरती किल्ल्यावर गेल्यावरती इकडं तिकडे एकदम फील तर मस्त येणार. पण जो व्ह्यू आहे ना जो किल्ल्यावरून दिसतो जो असा खाली बघण्यात जी मजा आहे, वॉटरफॉल दिसतात पावसाळ्यात वगैरे, तर ते तुम्हाला कुठेतरी मिसिंग आउट वाटणार जे की तिथं तुम्हाला बघायला नाही भेटणार. आता उतरत असताना फायनली फॉग जो आहे तो कमी झालेला आहे. तर अशा प्रकारे हा व्ह्यू आहे. त्या साईडला असे गाव वगैरे दिसते, शेती वगैरे दिसते. 5 मिनटासाठी क्लिअर होत असेल की लगेचच फॉग येऊन जात आहे. काय परत खाली काहीच दिसत नाही ना खाली ना वर. आणि हा ट्रेक पण असा पावसाने खतम झाल्यासारखा झालेला आहे. तर मित्रांनो आता गिडला तर आपण सगळा एक्सप्लोअर केलेलाच आहे. सगळा म्हणजे पूर्णपणे तर झाला नाही कारण की वरून काय दिसत पण नव्हतं आणि बऱ्याच जागेवरती जाऊनही देत नव्हते. जसं की नेडा हा सुद्धा एक किल्ल्यावरचा फेमस पॉईंट आहे जे की नॅचरली फॉर्म झालेलं होतं एका दगडामध्ये. तिथं पण जायचं होतं पण ज्या प्रकारे फॉग होता तिथे जायला अलाउड पण नव्हतं कारण विजिबिलिटी एकदम लो होती. तर आता ठीक आहे, जेवढं होतं तेवढं तरी बघितलं, मजा आली. नेक्स्ट टाईम परत एकदा आपण राजगडला व्हिजिट करू आणि त्यावेळेस ट्राय करू की असं वेदर जरा नीटकंच असावं, असं फोरकास्ट वगैरे बघून यायचा प्रयत्न करू. बाकी इथून वॉटरफॉलचे वगैरे सीन्स पण एकदम मस्तसे आहेत असे. त्या वातावरणात तेच आहे की दिसायला तर मस्त दिसतंय वातावरण, फील तर आहे पण विजिबिलिटी लो असल्यामुळं मग तुम्ही काही गडावर फिरू नाही शकणार. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं एंड करूयात. आणि जे ड्रोन शॉट आहेत जे मी सांगितलं होतं स्टार्टिंगला ड्रोन शॉट पण आहेत तर ते मी या व्हिडिओच्या एकदम लास्टला ठेवलेले आहेत. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सुरू करूयात आपला ड्रोन शॉट. देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला, करोडो तोफांचा लाखो मनाचा, त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा, सह्याद्रीच्या रांगांचा, महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की Hey!